जय श्रीराम. गेले 152 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा 153वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी आपल्याला श्रीरामाच्या नावाचा जप कसा करावा म्हणजे नामस्मरण कसं करावं, नामस्मरण कोणी, कधी, कुठे, का करावं, या सगळ्या गोष्टी अगदी सिंपल भाषेत, सोप्या भाषेत, उदाहरणासहित हे प्रवचन पुस्तकात आपल्याला शेअर केलेले आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी श्रीरामाच्या जीवनाची महत्त्व देखील साध्या सोप्या भाषेत आपल्या सगळ्या लोकांना सांगितलेले आहे. आपण संतांकडे जाताना संत पहिले कसे ओळखावेत, खरे संत संतांकडे गेल्यावर ते काय करावं, काय करू नये, आपण जीवनामध्ये कसं वागावं, कसं वागू नये, या सगळ्या गोष्टी त्यांनी चपलाक उदाहरणासहित या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3-4 मिनिटं लागतील, स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. आणि वाचनाचा कंटाळा झाला असेल, फिजिकल पुस्तक तो ऑनलाईन यांच्या संकेतस्थळावरती म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही वाचू शकता. आणि अगदी वाचताच येत नसेल किंवा वाचण्याची इच्छाच नसेल किंवा कंटाळा असेल, तर अशा प्रकारचे जे रेकॉर्ड केलेले प्रवचन आहेत, ते तुम्ही ऐकू देखील शकता फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही याच्या अगोदरचे जर प्रवचन ऐकलेले असतील, तर तुम्ही डेफिनेटली जय श्रीराम म्हणून कमेंटमध्ये लिहू शकता. आणि जेव्हा आपण सगळ्यात शेवटी प्रवचनाच्या शेवटी जेव्हा जय श्रीरामाचा किंवा श्रीरामाच्या नावाचा आपण जेव्हा जाप करू, तेव्हा तुम्ही श्रीरामाच्या नावाचा जाप पण करा आणि जर केला असेल, तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण हे 153व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण आता वाचन करतोय आणि त्याचं हे जे शीर्षक आहे, कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ. दोरीला जो साप म्हणून समजला तो बुद्ध, तो बद्ध. पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा. देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच. म्हणजे आपण कशाला काय समजावं ह्याच्यावरून आपली क्षमता समजून येते. सतत ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था. ज्या सत्याचा आपण शोध घेत असतो, सत्याबद्दल आपण जास्त माहिती घेत असतो, अशा गोष्टी जेव्हा आपण समजतो, त्या गोष्टीने आपली मुक्तावस्था होत असते. बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत. तर कोणत्याही परिस्थितीत अनंतात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. जागे होणे म्हणजे मुक्त दिशेला येणे आहे. माझे माझ्या जवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे. म्हणजे देव हा आपल्या आतमध्येच आहे, पण तो आपल्याला ओळखता येत नाही. तो आपण शोधतो सगळीकडे, पण जो आतमध्ये आहे ते आपल्याला ओळखता झालेलं नाही. भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणून लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही. तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. आपण कर्ते पण आपल्याकडे घेतो आणि त्याचबरोबर सुख-दुःखही आपल्याकडे येते. म्हणजे सुख आणि दुःख का येतं? कारण आपण सगळ्या कर्तेपणाचा जो भाव आहे तो आपल्याकडे ठेवतो. म्हणजे देवाने आपल्याकडून करून घेतले असं आपण समजत नाही, की आपण काही मिळवलं तर मी केलं आपण म्हणतो. म्हणजे आपला जो इगो, अहंकार त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटत असेल, तोच मुक्त समजावा. मुक्त म्हणजे काय? की ज्याला जो सुख-दुःखाच्या पलीकडे गेलेला आहे. कर्तेपण घातक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला गेला, असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो. तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून राहतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांची सुटका होत नाही. म्हणजे संसारी असेल आणि जे स्वतःला संत समजतात किंवा जे खरे संत नाहीत, संन्यासी, अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीने जर अभिमान बाळगला, तर त्यांची या कर्तेपणाच्या सुख-दुःखातून सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावसं वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो.
भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताचा अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत देखील त्यात समाधान म्हणजे भगवंत ठेवेल त्यात समाधान मानावे म्हणजे समाधान हे मान्यता आहे. आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये त्याने ठेवलेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण सुखी राहावं, आनंदी राहावं, हे सगळ्यात मोठं मर्म आहे सुखी कायमचं राहण्याकरता. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते, तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचं नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचंच नाव परमार्थ. म्हणजे आपण विषय म्हणजे आपण संसारिक लोक आहोत. आपल्याला काम, क्रोध, लोभ, मद, महोत्सव ह्या गोष्टी असणारच. तसंच हे माझं घर, ही माझी गाडी, ही माझी बायको, मुलं, हे हा माझा बंगला किंवा हे माझे दागिने, सोनं जे काय असेल ते. ह्या सगळ्या गोष्टी आपण विषयात असणारे लोकं, संसारात असणाऱ्या लोकांना त्याचं अट्रॅक्शन असतंच असतं. पण तो जो प्रपंच करतो, त्या माणसाला परमात्म्यापासून दूर राहावं लागतं. पण जेव्हा आपण परमार्थात असतो, तेव्हा त्याच्या संगतीत, विषयात राहणं म्हणजे परमात्म्याच्या सानिध्यात राहून, त्या संतांच्या सानिध्यात राहून, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करून, देवाचं नामस्मरण करून, आपण जे कर्म करतो, त्यालाच आपण परमार्थ म्हणू शकतो. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो, ते कर्म होय. पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो, ते कर्तव्य असते. म्हणजे आपण अपेक्षा ठेवली तर कर्तव्य होतं आणि अपेक्षा नाही ठेवलं, तर ते आपलं कर्म होईल. आणि असं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे, हाच परमार्थ. म्हणजे आपण कोणत्या प्रकारची इच्छा, अपेक्षा न ठेवता त्याच्या इच्छेने जे चालतो किंवा त्याची इच्छा आहे म्हणून हे घडते, असं म्हणून आपण जे कर्म करतो आणि त्याचे जे फळ मिळतं, ते देखील त्यालाच आपण अर्पण करतो. यालाच परमार्थ आपण म्हणतो. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊन देणे, याचेच नाव अनुसंधान होय. समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचत बसलो, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली आणि त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते, ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाशी नेहमी निश्चय ठेवावा. म्हणजे कर्तेपणा कधी आपल्याकडे ठेवू नये. शेवटचं वाक्य. आपल्याला आपल्या कर्तव्याला न विसरावे, भगवंताचं अनुसंधान राखावे. हेच त्याने 153व्या जे प्रवचन आहे त्याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे कर्तेपणा टाळावा, ह्यालाच आपण परमार्थ म्हणतो. कर्म करत असताना हे त्याच्या इच्छेने झालेलं आहे आणि ते जे फळ मिळते ते देखील त्याच्या इच्छेनेच झालेलं आहे. आणि आपण संसार करत असताना नामस्मरण करून, संतांच्या सान्निध्यात राहून, आपण संतांनी सांगितलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करत राहणे म्हणजेच परमार्थ. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. तुम्ही पण माझ्यावर श्रीरामाच्या नावाचा जप करा. श्रीराम 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 श्री श्रीराम श्रीराम. धन्यवाद. हे 153व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्याबरोबर दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.